सुंदर मनामध्ये भरली। मामी मला अभ्याला भेटू द्या प्लीज। म्हणजे पुण्यांदा त्याच्या डोक्यात शर्यतीचं खूळ येणार जे मला नकोय। मामी तुला जर तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायावर उभा असलेलं पाहायचं असेल तर तू त्याच्याशी बोलायचं बी नाही आणि त्याला भेटायचं बी नाही। वचन दे मला। अभ्याचा फोन कसा उचलू? सर, लतिका खरंच येणार नाहीये का? म्हणजे आम्हाला असं कळलं की आबांनी तिला सक्तीच्या सुट्टीवर पाठवलंय। पण मी तर ऐकलंय काढलं तिला। हे काही बोलू नका। हे पहा इथं भिंतीला सुद्धा कान असतात बरं। चला तुम्ही तुमची कामं करा, मी जरा आबांकडे जाऊन येतोय। सर तुम्ही करा ना काहीतरी। लतीची नोकरी नाही गेली पाहिजे, तिला नोकरीची गरज आहे आणि बँकेला पण तिची माहिती आहे मला। सर तिच्याशिवाय बँकेत मजा नाहीये। बँकेत आयुष्यात? सर तुम्ही बोला ना आबांशी। आता ना सगळं देवाच्या हातात आहे। आधी दे बोल। तू भाऊजींना भेटायला का नाही जाते ग? हा जाईन जाईन। कधी? ते बरे होऊन घरी आल्या? एवढी काय घाई आहे दिदे? मी अगं हीच तर संधी आहे ना त्यांच्या मनात घर करायची। हे पाय तू स्वतःहून पुढे होऊन त्यांची काळजी घे, देखभाल कर। भाऊजींना शर्यतीपासून लांब केलंस ना तर आत्याबाईंना बघ कशी आवडायला लागशील तू। आत्ताच्या घडीला जे कोण भाऊजींना शर्यतीपासून दूर कराल ना तो देव होऊन जाईल आत्याबाईंसाठी। म्हणून सांगते ग तुला, ऐक माझं। त्यांना शर्यतीत भाग घेण्यापासून थांबव काही करून। मग पाय या घरात तुझी सून म्हणून एंट्री फिक्स आहे। दिदे उगा मला नको आशाला लावतो। खरं तेच सांगते, तिला तर घराबाहेर काढणारच आहे तात्याबाई फिक्स। मग ठीक आहे, मीच तुझी जाऊ होणार पाय। आता मला कोणी बी थांबवू शकत नाही, ती ठोली बी नाही। हा ए थांब मी नंतर फोन करते तुला। लते कुठे चालली? ते मी पळून येते जरा। हाय का लते, अजून हायच का तुझं पळायचं? अगं तुझ्या ट्रेनिंग पाहिजे झालं ना एवढं सगळं तरी बी चालली तू। अशी नाटकं करत ना मग भाऊजी बी तुझ्या माग माग नाचतेत। वहिनी प्लीज। काय प्लीज? तुला कळत नाही ना लते, घरातली एवढी सगळी कामं बाकी आहेत, स्वयंपाक करायचा आहे, भाऊजींना डबा नेऊन द्यायचा आहे। मी अर्ध्या तासात येते, पण आता जाऊ दे, जरा बरं वाटेल मला। आलेच। आबासाहेब सांगा काहीतरी, सांगा आबासाहेब, बोला आबासाहेब, तुम्ही काहीतरी सांगा। एक मिनिट हे असं तुम्ही सगळ्यांनी जर मला प्रश्न विचारले ना तर मला उत्तर नाही देता येणार। एकेकाने प्रश्न विचारा। आबासाहेब आम्हाला असं कळलंय की दौलतरावांनीच अभिमन्यू जागीरदारवर हल्ला केला, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही केला। काय सांगाल या बाबतीत? हे सपशेल खोटं आहे। अभिमन्यू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, मग हे खोटं कसं काय असू शकेल? नाही हे खरं आहे ना, अभिमन्यू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे खरं आहे, पण मग याचा अर्थ असा नाही होत ना की त्याच्यावर हल्ला दौलतरावांनीच केला। अहो पण यांचं नाव घेतलं जातंय। हे बघा तुमच्या माहितीसाठी मी एक सांगतो, दौलतराव आणि अभिमन्यू हे फार जुने मित्र आहेत आणि ते ह्या शर्यतीकडे अत्यंत खेळाडू वृत्तीने बघताय। पण अभिमन्यूच्या बायकोने म्हणजे लतिकाने दौलतराव विरुद्ध तक्रार केली आहे। हा हे खरं आहे,
लतिका पोलीस स्टेशनला गेली होती, पण दौलतरावांविरुद्ध तक्रार करण्यासाठी नाही, आभीवर कोणी हल्ला केला त्याचा तपास करा हे सांगण्यासाठी गेली होती. मग कुणी केला असेल हल्ला? आता ते आम्ही कसं सांगू शकतो ना, आभेचे किती आणि कोण दुश्मन आहेत ते. आबासाहेब, आम्हाला अशी बातमी लागली की तुम्ही लतिकाला कामावरून काढण्याची धमकी दिली. नाही 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 नाही, काही संबंध नाहीये. हे बघा, मुळात दौलतरावांनी आभीवर हल्ला केलेला नाहीये आणि लतिकाने कुठलीही दौलतरावांविरुद्ध तक्रार पण केलेली नाही, त्यामुळे तिला नोकरीवरून काढायचा प्रश्नच येत नाहीये. लतिका आमच्या बँकेची बेस्ट एम्प्लॉई आहे माहितीये, त्यामुळे आम्ही काला आमचा उत्तम आणि बेस्ट एम्प्लॉई गमावू नाही का. लतिकाची नोकरी एकदम सेफ आहे. तेव्हा धन्यवाद, नमस्कार. काय झालं? थँक्यू. कशाबद्दल? गावचे शुभचिंतक आहात ना तुम्ही? बाबा, ऑटोग्राफ माझा जीव वाचवला. मी कधी फोन केला होता तुला? काय येडीबिडी झाली काय तू? आता तर उलट मला तुझ्यावर संशय येतोय. म्हणजे आमच्या घरातल्या नोकरांना हाताशी धरून तुला दौलतरावांना अडकवायचं असं? कृपा करून दौलतरावांना त्रास देऊ नको, प्लीज कॉपरेट. आबा आता काय करायचं? म्हणजे तुम्ही लतिकाला काढायला सांगितलं होतं ना? नाही 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 नाही, हे असं नाही आपण काढू शकत. म्हणजे त्या पत्रकारांना कुठून खबरा लागतात देव जाणे. कोण पिन मारतं कळायला मार्ग नाही. कायला पिन मारेल कोणी? त्यांनी अंदाज लावला असेल. लोकांनी लतीला पाहिलं असेल पोलीस स्टेशनला, त्यात तिचा नवरा हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि आमच्या दौलत शिवैर आहे. या सगळ्याची जुळवाजुळव करून अंदाज बांधला असेल त्यांनी. आज जा, चहा पाण्याचं बघा. या बोलवा त्या लतिकाला. म्हणजे कामावर परत बोलवा. बघा आबा, म्हणजे आपण एकदा बोलवलं ना तर परत काढू नाही शकणार ना तिला, कारण मी तिला लय म्हणजे लय झापलंय. म्हटलं अक्कल कान ठेवली होती का तू? परत जर बँकेच्या आजूबाजूला फिरकशील ना तर याद राख म्हणलं. आबा ना काय तू असं तसं समजतेस काय? परत थोबड दाखवू नको तुझं. गेली मुकट्याने मान खाली घालून. पण आबा तिला परत बोलवायचं म्हणजे? असू द्या. हे बघा, झालं ते झालं. त्यांना मानानं बोलवा. आम्ही स्वतः हजर राहू तिथे आणि पत्रकारांना सुद्धा कळवा, त्यांना बोलवा. कळू द्या त्यांना लतिकाची नोकरी सेफ आहे. हा नो. हे लते, कशी आहे तू? बरी आहे. पाहिलं का? काय? मंगळसूत्र. हा ते दिसतंय मला, पण लग्न झालं का तुझं? नाही ना अजून. मंगळसूत्र लग्न झाल्यावर घालतात, आधी नाही.
पण मला माझ्या बॉयफ्रेंडनी लग्न आधीच दिले मंगळसूत्र. कोण आहे तुझा बॉयफ्रेंड? माझा बॉयफ्रेंड तुझं नवरा आहे. शक्यच नाही. आभ्याने दिलंय मला हे मंगळसूत्र. काय बी बोलू नको हा कामिनी. हे बघ जे खरं आहे ना तेच बोलते. मला ते ऐकण्यात काही बी इंटरेस्ट नाही. तू विश्वास ठेव नाही तर नको ठेवू. वेळ आली का तुला सगळं कळत. आभ्यानंच दिलंय मला हे मंगळसूत्र. ठीक आहे, छान, आनंद झाला ऐकून. तुला तसं बी तेच पाहिजे होतं ना. अटेन्शन अटेन्शन अटेन्शन, इकडे या इकडे या इकडे या, सगळ्यांनी इकडे या बरं. काय झालं सर? हे पाहिजे होतं ना ते सगळं चांगल्यासाठी होतं. म्हणजे माझी लतिक, आपली लतिका परत आपल्या बँकेत येते. हे पा, चल 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 पटापट आपापली कामं आवरून घ्या. आपण तिच्या स्वागताची तयारी करायची, समजलं? विष्णू चल 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 बाबा, पार्टीची तयारी सुरू कर. चल ये माझ्या केबिन मध्ये, चल. लतिका ताई, अरे गणेश दादा, कसा आहे अभय दादा? बरा आहे ना? बरं आहे तो. मला लई काळजी वाटत होती. कधी काय होईल सांगता येत नाही. सकाळी तो आमच्याकडनं मंगळसूत्र घेऊन गेला आणि रात्री बघ त्याच्यासोबत काय झालं. अभ्याने मंगळसूत्र घेतलं? हा, त्याच्याकडे सगळे पैसे नव्हते, पण मग नानाच बोलली घे उधारीवर, काय प्रॉब्लेम नाही. शर्यतीत तर तो जिंकणार ना. आणि 25 लाख मिळाल्यावर नाना बोलले द्या आरामात, काही घाई नाही. पण आता मला नाही वाटत तो शर्यतीत भाग घेईल. हे बिल द्यायला चाललो होतो तुमच्या घरी. नानांनी निरोप दिला जमल तसं पैसे द्या. कसं होतं मंगळसूत्र? एकदम लेटेस्ट डिझाईन होती. ते चैन आणि काळी मणी असतात ना तसं. ठीक आहे, नानांना सांगा काही काळजी करू नका, तुमचे पैसे वेळेत मिळतील. हा, तसं तर तुम्ही देणारच. इंदू काकूचं खात आहे ना आपल्याकडं. हां, चल येतो ताई. क्या? मी जाऊन आलो पण नाही सापडलं मंगळसूत्र. तू सगळीकडे पाहिलं का नक्की? हा ना राव, अख्खी टिकडी पिंजून काढली, ते बॅरल पार उलटे पालटे केले, तरी मी नाही सापडलं. मला तर वाटतं ना आभ्या त्या दौलतनेच गायब केलं असेल. बेण्याला सवयच असली कांड करायची. जाऊ दे क्या, सोड आता. असं कसं जाऊ दे? तुला द्यायचं होतं ना त्याला, तिला द्यायचं होतं विक्या, पण आता आहे का मंगळसूत्र? नाही ना. हार पण आभ्या, मी मंगळसूत्र घेतलं होतं, तुला देणार होतो, ते आता गायब आहे. ह्या बोलण्याला काय अर्थ आहे का आता? मंगळसूत्र असतं तर दिलं असतं, जे बोलायचं ते बोललो असतो. सगळ्या प्लॅनचा इस्कोट झाला माया. जाऊ दे, घेल मी नवीन मंगळसूत्र. अरे आभ्या ते 28,000 रुपयाचं होतं. आपण आता नाहीये ना, हरवलंय. अरे पण पैसे तर फेडावे लागतील ना. 20,000 रुपयाची उधारी तुझ्या अंगावर. फेडन मी. अबे काय काय फेडणार आहे तू? बापूंचे पैसे, मंगळसूत्राचे पैसे, बँकेचे हप्ते. अरे एकटा काय काय करणार आहे तू? क्या एकदा ही शर्यत जिंकू दे मला फक्त. सगळ्यांचे पैसे एक रकमी देतो का नाही पाय.
आणि लवकर ये मला भेटायला यायला. सांगायचं तुला काय काय. तुला कदाचित ते माहिती बी असेल. मला आता ते कन्फर्म झाले. सकाळी तो आमच्याकडनं मंगळसूत्र घेऊन गेला आणि रात्री बघ त्याच्यासोबत काय झालं. त्याच्याकडे सगळे पैसे नव्हते, पण मग नानाच बोलली घे उधारीवर, काय प्रॉब्लेम नाही. कोण आहे तुझा बॉयफ्रेंड? माझा बॉयफ्रेंड तुझा नवरा आहे. एकावर एक टेन्शन वाढतच चालली आहे. एक गेलं की दुसरं तयारच असतं. आधी अभ्याचं असं झालं, मग पोलीस स्टेशनचा राडा, आणि आता हे मंगळसूत्र. त्याला माझ्याशी हेच बोलायचं होतं का? पण खरंच अभ्यानं दिलं असेल का ते मंगळसूत्र? ठीक आहे, द्यायचं असेल तिला, पण मग एवढी घाई का होती? शर्यतीनंतर आम्ही सांगणारच होतो ना घरच्यांना. तेव्हा दिलं असतं तर काय फरक पडला असता. पण अभ्यास नाही करणार. त्याला माहिती आहे ना कामिनीचा स्वभाव. नाही आवडत त्याला ती. मग का देईल तो तिला मंगळसूत्र? कामिनीनं त्याच्यावर प्रेशर टाकलं असेल का? जाऊ दे. ज्या प्रश्नांची उत्तरं मला सापडत नाही ते शोधायचा मी प्रयत्न बी कायला करते. सध्या याच्यापेक्षा बी मला नोकरी शोधणं गरजेचं आहे. अरे अरे काय करतोय तू? लवकरात लवकर फिट झालं पाहिजे की. अशी संधी नाही भेटणार परत. सावकाश सावकाश. हे अभ्या, पायावर जास्त भार न घेऊ ना. ओली जखम अजून. बरोबर, तर चालावं लागेल ना. पण अरे पण अभ्या पाय शर्यतीत तर पळायचंय विक्या. हा अभ्या पण 50 पावलं चालायची. सोड. सावकाश. बरं, तुला समजलंय ना सगळं? हो सर. आपल्याकडे वेळ कमी आहे. सगळी तयारी व्यवस्थित झाली पाहिजे, समजलं ना? हो सर, लगेच अच्छा अच्छा, जा, निघ निघ निघ. नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. बोला, आज कुठली ब्रेकिंग न्यूज देत आहे? ब्रेकिंग न्यूज नाहीये, गुड न्यूज आहे. काय? लतिकाचा स्वागत समारंभ आहे बँकेत. आपण स्वतः येते. प्लीज ही न्यूज कव्हर करा ना प्लीज. आपण स्वतः सांगितलंय तुम्हाला फोन करायला. ठीक आहे, येतो मी. हा, आणि थँक्यू व्हेरी मच. बरं का, तुमच्या सहकार्यामुळे लतिकाची नोकरी वाचली आणि वाट बघतोय. हा, लवकर या. हो हो, येतोय. हाय का आता तू पेपर वाचित बसणार आहे का? हा, छान आहे. म्हणजे तू आधी पळायला जा, मग काय तर तू आराम कर की आता मी थकले, आता मी बसते, मग तू पेपर वाच. घरातली सगळी कामं मी करते. आधी तू नोकरीला जायची तेव्हा बी मीच करायची. आता तू घरात आहे तरी मीच करू का गलते? बस बस, पेपर वाचित बस. स्वयंपाक पाणी सगळा मी करते. वहिनी, स्वयंपाक झालाय. झाडलोट बी केली आत्ताच. हा का? हा. भांडी घासली का? नाही. म्हणजे मला ठेवलीत ना घासायला, मी घासते जाऊन भांडी. बहिणी, मी आता जाऊन घासन. हॅलो लतिका, तू ना अर्जंटली बँकेत ये बरं. काय झालं सर? अगं, इथे खूप मोठा राडा झालाय. तू आरशील तशी निघून ये. हॅलो. अप्पा, डॉक्टरांना विचारता का काय डिस्चार्ज कधी भेटेल ते? आधी बरे तर व्हा तुम्ही. झालं ना बरं अप्पा. कायच बरे झाले?
ती पायाची पट्टी नाही निघेल अजून. या पा तुम्ही तुमचं डोकं चालू नका बरं अजिबात. हां ऐका ना आप्पा, घरी गेलो ना पाय लवकर बरा होईल. पहा तुम्ही. अजिबात नाही. या पा जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही ना तोवर इथून अजिबात हालायचं नाही, कळलं? चला आराम करा बरं. हां आराम करा. लते थांब. रागवलीस ना माझ्यावर? नाही. पाय खोटं बी नाही बोलतायत तुला. मी खोटं नाही बोलत अक्कासाहेब. तुला माझी परिस्थिती कळणार नाही, पण एक सांगते, आबासाहेबांचा लई धाक आहे मला. माझं पोरग कसं आहे ते पक्क ठाऊक आहे मला. पण म्हणतात ना, आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी गत झाली आहे माझी. तुझ्या नवऱ्याला खरंच वाचवायचं होतं ग मला, पण त्यासाठी माझ्या मुलाचं बळी देऊन नाही. अक्कासाहेब तुमचा मुलगा गुन्हेगार आहे. पण आई म्हणून माझं काही कर्तव्य आहे लते. आई म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. आम्ही हरलो. आम्ही आता काहीच करू शकत नाही. आणि तुमचा गुन्हेगार मुलगा जिंकला, हेच पाहिजे होतं ना तुम्हाला. आता त्याचा मार्ग मोकळा आहे. आणि आता तर आमच्यासाठी शर्यत संपली. मैदानात उतरण्याआधीच हार मानली तुम्ही. मैदानात उतरण्याच्या लायकीचं ठेवलंय का तुमच्या मुलाने? मी माफी मागते त्याच्यावरती. तो खरंच चुकला. आता हे बोलायला लय उशीर केलाय अक्कासाहेब. तेव्हा बोलल्या असत्या तर आज एका गुन्हेगाराला शिक्षा झाली असती. तुला खरंच वाटतं असं झालं असतं? अगं नसतं झालं. सगळे वरचे अधिकारी आबासाहेबांच्या खिशात आहेत. मी त्या दिवशी तुझ्या बाजूने बोलले असते ना, तरी बी दौलत आज घरीच असता. मी आणि तू रस्त्यावर असते. पण एक सांगते लते, मी गुन्हेगार आहे तुझी, पण माझा हेतू तुझं वाईट करायचं नव्हतं. पाय अक्कासाहेब, माझं सगळं वाईटच झालंय. माझी नोकरी गेली. माझा नवरा शर्यतीतून बाहेर पडला. हॉस्पिटलमध्ये येतो. पोलिसांकडे तक्रार केली, त्यामुळे माझ्या घरचे मायावर रागवले. जीवावर बेतेल एवढं मारायचं आणि आम्ही तक्रार करायची नाही का? आणि अक्कासाहेब, तुम्ही चोरून फोन करू शकता, पण समोर आल्यावर तोंड नाही उघडू शकत. तरी बी थँक्यू. वेळेत पोचले मी. माझ्या नवऱ्याचा जीव वाचला. आणि तुम्ही नाही बोलले खरं, काही फरक पडत नाही मला. माझी बी मजबुरी आहे लते. तुला आता नाही कळणार ते. कसं आहे, माझं प्राक्तन मी स्वीकारलंय बघ. पण तुम्ही हार मानू नका. शर्यती आधीच पराभव पत्करू नका. आणि माफ कर, मी तुला खोटं पाडलं. मला समजू शकलीस तर समजून घे. पाय येते मी.